वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळू लागली आहे। गेल्या आठवडाभरापासून पाण्यामध्ये प्रदूषण वाढू लागलंय आणि लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीमध्ये रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जात आहे। परिणामी आळंदीमध्ये हे असंच चित्र गेल्या 8 वर्षांपासून पाहायला मिळत आहे। सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलेलं आहे। मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे आणि हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न सुद्धा नेहमी विचारला जातो, जो आजपर्यंत अनुत्तरितच राहिल्याचं पाहायला मिळतंय। आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेली आहे आणि मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासन आश्वासन देत आहेत, फक्त कागदोपत्री घोडे नाचवत आहेत की अमुक चालले तमुक राहिले, ह्याचे परवानगी राहिल्यात, कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे। तर माझी प्रशासनाला व शासनाला विनंती आहे की फक्त धार्मिक मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा आपली धार्मिक स्थळं असतील किंवा धार्मिक तीर्थस्थळं असतील तर त्यांच्यासाठी आपण उपाययोजना करावी।